स्वामी, तुम्ही आलात. आम्ही तुमचीच प्रतीक्षा करत होतो. ओवी आत्ताच येऊन गेली. अतिशय आनंदात होती. गावात सगळीकडे आनंदी आणि उत्साहाचं वातावरण आहे असं सांगत होती. गाव बीजाच्या प्रकोपातून मुक्त झालंय ह्याचा तिला आनंद आहे. आम्ही देखील या बदललेल्या वातावरणामुळे अतिशय आनंदात आहोत. वातावरण खरंच बदललं आहे असं वाटतंय आपल्याला देवी. म्हणजे खरंच संकट टळलं आहे असं वाटतंय आपल्याला. असं का म्हणताय स्वामी? तुम्हाला याची कल्पना नाहीये का? ह्याबद्दल शंका वाटते. आम्ही आता गावातूनच येतोय. असिलोमा, आम्हाला लाभदायक अशी परिस्थिती तू निर्माण केलीस तर आमचा विजय होईल. आम्हाला वाटलं होतं तू कार्यसिद्धीसाठी प्रस्थान केलं असेल. काय झालं, तू इथे का आलायस? मी माझ्या कामगिरीसाठी निघालोच होतो. शुक्राचार्यांना भेटण्यासाठी मी सकाळीच महालातून बाहेर पडलो होतो, पण माझ्या मनातील गोंधळ संपूनच मी इथं आलो आहे. गोंधळ संपला असेल तर त्याविषयी आम्ही अधिक प्रश्न विचारणार नाही. असिलोमा, आम्हाला एवढं सांग, तू आता कार्यसिद्धीसाठी सज्ज आहेस ना? त्यासाठी प्रस्थान करतोयस ना? क्षमा असावी असुर नरेश. मी तसा प्रयत्न अनेक वेळा केला, पण मला त्यामध्ये यश मिळालेलं नाही. हे काय बोलतोयस? तू प्रयत्न कधी केलास? अरे कालच तर तू आम्हाला भेटायला आला होतास. आमच्या आज्ञेप्रमाणे आज तू कालचक्र भेदण्यासाठी बाहेर पडणार होतास. या काल आणि आज यामध्ये काळाचा बराच खेळ खेळला गेला आहे असुर नरेश. काळाचा खेळ? अरे काळाचा खेळ तर तू खेळणार होतास. हे काय बोलतोयस तू? मी तुम्हाला सगळं सविस्तर समजावून सांगतो असुर नरेश. मी जीव गमावणार नाही. तू थकशील, मी थकणार नाही. काळ माझं खेळ नाही. आम्ही तुला जीवनदान देतो, परंतु युद्ध अटळ आहे. तू आज मागे हटलास तर तू जिवंत राहशील. काळाचा प्रवास अडवण्यात माझंही नुकसान आहे हे माझ्या लक्षात आलंय देवी. मी हा काळ पुन्हा प्रवाहित करण्यासाठी तयार आहे. याचा अर्थ तू त्या तुळजाला शरण गेलास. तू तिच्या सांगण्याप्रमाणे वागणार आहे. आम्हाला दिलेला शब्द, आमची आज्ञा याला काहीच अर्थ नाही. अरे असुर आहेस ना तू, आणि साधा सुधा नाही, प्रत्यक्ष काळाला वश करू शकणारा असुर आहेस तू. असिलोमा, हे असं वर्तन तुला शोभत नाही. असुर नरेश, मी माझ्या परीने प्रयत्न केले. तू अशी माघार घेऊ शकत नाहीस. असिलोमा आहेस तू, पुन्हा प्रयत्न कर. हो असिलोमा, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे कार्य केवळ तू आणि तूच करू शकतोस. क्षमा करा, मला हे शक्य नाही असुर नरेश. मी दैत्यगुरु शुक्राचार्यांनाही सांगितलं आहे सगळं. त्यांनीच मला हा सल्ला दिलाय. दैत्यगुरु दैत्यगुरु तरी असे निर्णय का घेतात? असिलोमा, आम्हाला खूप अपेक्षा होत्या तुझ्याकडून, आणि त्या अपेक्षा तू अजूनही पूर्ण करू शकतोस. तुझ्या शक्तीचा, तुझ्या कौशल्याचा, तुझ्या क्षमतांचा, ह्या सगळ्याचा असुर कुळासाठी लाभ करून द्यायला हवास तू. मी आता पुन्हा काळचक्राशी खेळ करायला गेलो तर माझा मृत्यू अटळ आहे. माझ्या विद्येचा फायदा तुम्हाला मुख्य युद्धात काहीच लाभ होणार नाही असुर नरेश. मला मोकळं करा. हे आता दिलेलं कार्य जरी मी पार पाडलं नसेल तरी मुख्य युद्धात मी नक्कीच तुमच्या बरोबर लढेन आणि विजय खेचून आणेन. असिलोमाच्या वागण्याने महिषासूर तर चवताळलाय. तो नक्कीच पुढची चाल खेळणार. काय असेल ही चाल, पाहावं तर लागेलच.
माझ्या हातावरची जखम ती अचानकच नाहीशी झाली. म्हणजे मला जे काही जाणवत होतं तो भास नव्हता, तर ते सारं खरंच घडलं होतं. मला खरंच पकडलं गेलं होतं आणि माझा अंतही खराच झाला होता. म्हणजे तुळजादेवी आणि प्रभूंनी मला वाचवलं. माते, प्रभू, तुम्हा दोघांचे माझ्यावर खूप खूप ऋण आहे. नाही, मला आता त्वरित तुमच्या जवळ येऊन तुमचे आभार मानलेच पाहिजेत. हो. गावातलं वातावरण अनुभवून आलो. जेव्हा आम्ही एका घरासमोरून आलो तेव्हा तिथला वृद्ध पिता तीर्थयात्रेला जायला निघाला होता. त्याने त्याची सगळी संपत्ती, त्याने त्याच्या दोन्ही मुलांना त्याच्या सगळ्या संपत्तीचे 2 समान भाग करून दिले होते. अरे वा, मग तर चांगलंच आहे की दोघेही मिळून आता सुखाने आणि आनंदाने राहतील. समान भाग असल्याने त्यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. असं आपल्याला वाटतंय ते. वरून सगळं चांगलं दिसत असलं तर यात काहीतरी वेगळंच घडतं. जेव्हा आम्ही त्यांच्या मनात डोकावलो तेव्हा आम्हाला आतमध्ये काहीतरी वेगळंच जाणवलं. मी एवढी वर्ष सांभाळलेली ही जमीन मी तुम्हा दोघांना बरोबर अर्धी अर्धी वाटून देतो. दोघांना समान वाटणी केल्यामुळे बाबांनी हे बरोबर नाही केलं. मी मोठा आहे, ही समधी जमीन मला एकट्याला मिळायला पाहिजे होती. शेतीतलं मला जास्त कळतं, जास्त मेहनत मी करतो. या दादाला काय जमते, याला कशा पाहिजे अर्धी जमीन? खरं म्हणजे सगळी जमीन मलाच मिळायला पाहिजे होती. नाही याची जमीन हिसकावून घेतली तर नावाचा गुन्हाजी नाही मी. दादा, तुला काय वाटतं, या अर्धी जमीन तुला अशीच देऊन टाकीन? तुझ्याकडनं ही सगळी जमीन हडप करायची आहे. मला बरोबर ठावाय. बाबांना जाऊ दे, मग बघतोच तुझ्याकडं. नाही, गावात काहीतरी वेगळंच घडतंय. हे लक्षण चांगलं नाही. देवींना हे सांगायलाच हवं. गावात ही अशी परिस्थिती आहे. स्वामी, यात त्यांच्या स्वभावाचा दोष आहे. ते दोघंही स्वार्थी आणि लोभी आहेत म्हणून ते तसे वागतात. त्याचा या बीजांच्या नष्ट होण्याशी किंवा न होण्याशी काय संबंध? आम्हाला देखील तसंच वाटलं होतं देवी. परंतु नंतर आम्ही विचार केला. गावकऱ्यांनी देखील आम्हाला सांगितलं की दोन्ही भावंड एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारी आहेत. लहानपणापासूनच दोघांमध्ये खूप प्रेम आहे. मग अचानक असं वैऱ्यासारखे का वागायला लागले? आम्ही त्यांच्या मनातले विचार जाणले आणि काहीतरी वेगळं पाहिलं जे आम्हाला आपल्याला दाखवायचं आहे. स्वामी, अशी कोणती गोष्ट आहे जी आम्ही तातडीने पाहावी अशी तुमची इच्छा आहे? आता कुठलं नवीन रहस्य तुम्ही उलगडून दाखवणार आहात? स्वामी, तुम्ही आम्हाला इथे कशासाठी घेऊन आला आहात? काय आहे इथे? ते पहा देवी. हे तर आमचं तुळजापूर आहे. सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थित आहे. काहीच बिघडलेलं नाही. हेच दृश्य आता आपल्या दिव्य दृष्टीने पहा देवी. जसं आम्ही आपल्याला आधी सांगितलं होतं तसंच. म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्यापेक्षा त्याही पलीकडचं आपल्याला काहीतरी दिसेल. काळा धूर. परंतु स्वामी, आम्ही ती बीज नष्ट केली होती. मग त्यांच्या प्रभावातून आलेला हा काळा धूर अजूनही कसा गावात राहिलाय?
असुर नरेश, असुर नरेश, आपण शांत व्हा. हे पहा, आपल्या हातून पूर्णपणे वेळ गेलेली नाहीये. हा डाव आपण हरलेलो नाही आहोत. हरलेलो नाही असं कसं म्हणता सम्राज्ञी? आम्ही खरं तेच सांगत आहोत असुर नरेश. आम्ही केलेला वाराचा प्रभाव अजूनही आहे. आम्ही समजलो नाही. असुर नरेश, असिलोमाने जितका काळ कालचक्राचा फेरा उलटा फिरवलाय तितक्या वेळा गावामध्ये सैतानवटीच्या बियांचा प्रभाव तयार झालाय आणि हा प्रभाव खूप खोलवर पसरलाय. आणि त्यात पुन्हा जरी कालचक्र पूर्वपदावर आले असले तरी सुद्धा त्या सैतानवटीचा प्रभाव गहिरा आहे आणि तो प्रभाव ती तुळजा सहजासहजी संपूच शकणार नाही. सम्राज्ञी, हे खरंय? हो असुर नरेश. असं असेल तर उत्तम आहे. याचा अर्थ या खेळामध्ये अद्याप आपण हारलेलो नाही. आम्ही आपल्याला तेच सांगत आहोत. म्हणूनच कृपया आपण संताप करू नका, रागवू नका. ही संधी हातातून जाऊ देऊ नका. लोकांच्या मनात अजूनही असंतोष आहे आणि त्या ठिणगीला वणव्याचं रूप मिळालं पाहिजे. आपण गावामध्ये इतका असंतोष निर्माण करायला हवा, ती तुळजा अस्वस्थ व्हायला हवी, मनाने उद्ध्वस्त व्हायला हवी, तिची दिशा पूर्णपणे भरकटून जायला हवी. आता आपण गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये विष पेरायलाच हवं. काहीही करून त्या वटीचा गावावर असलेला प्रभाव आम्हाला दूर करायला हवा. नाहीतर गावातील लोकांच्या मनात ही नकारात्मकता खोलवर रुजून बसेल. त्या सगळ्यांना एकत्र आणायला हवं, त्यांची मनं स्वच्छ करायला हवी. अर्थातच देवी, परंतु हे कार्य एवढं सोपं नाही. हो, त्याची आम्हाला कल्पना आहे. म्हणूनच गावात आधी हे भरून राहिलेलं धुकं नष्ट करायला हवं. ते कसं करायचं हा प्रश्न आता आमच्या समोर आहे. त्यावर एक उपाय आहे देवी. कोणता मार्ग? आहुतीच्या पवित्र अग्नीच्या सहाय्याने हा प्रभाव संपू शकतो. आहुतीच्या अग्नीने? होय, परंतु त्यासाठी संपूर्ण गावाने सहभाग दिला पाहिजे. परंतु त्याच्यासाठी संपूर्ण गावाला तयार कसं करणार? सर्व गावाने पवित्र अग्नी निर्माण करावा असं कोणतं निमित्त काढावं? काहीतरी तर करावं लागेलच. सगळ्यात पहिले गावाला एकत्र करायला हवं. असुर नरेश, आम्ही सांगितल्याप्रमाणे गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ठिणगीचा वणवा व्हायला हवा आणि या योजनेसाठी आम्ही कार्य सुरू केले आहे. वा सम्राज्ञी, वा सम्राज्ञी. आपलं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आता त्या गावातले लोक कधीही एकत्र येऊ शकणार नाहीत. त्या सैतानवटीच्या बियांचा प्रभाव कमी करण्याचा मार्ग त्या तुळजाला सुचण्याआधी ते तुळजापूर पूर्णपणे उद्ध्वस्त करायला हवं आणि आम्ही त्याच दृष्टीने पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. युद्धाची सिद्धता करायला, युद्ध नीतीची आखणी करायला तुळजाला वेळच मिळणार नाही. उलट गावातल्या गुंत्यात ती अधिकाधिक अडकत जाईल. आता ती काय करते तेच पाहायचंय आम्हाला. तुळजा, आता काय करशील? तुझ्या लाडक्या तुळजापुरातल्या गावकऱ्यांना एकत्र कशी ठेवशील? हे आमचं तुळजापूर आहे. इथले गावकरी आमची लोक आहेत. कुठलंही दिव्य पार करावं लागलं तरी चालेल, परंतु आम्ही पुन्हा या गावकऱ्यांना एकत्र आणू. कशी गंमत असती ना योवी? कधी कधी एखादी गोष्ट अगदी आपल्या मोहर असती, आपल्या जवळ असती, तेव्हा आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. पण एकदा का ती आपल्यापासून दूर गेली की आपल्याला लगेच तिची उणीव भासायला लागती ना.
कशाबद्दल बोलते आहेस तू? अगं आता ही आगच बघ, आपण हिची ऊब घेतो, हिच्यावर अन्न शिजवतो, पाणी बी गरम करतो, किती किती गोष्टींसाठी आपण हिचा वापर करतो. आता उद्या ही आगच नाहीशी झाली तर केलास का असा विचार कधी? अगं हो, मध्ये गावात आग नाहीशी झाली होती, तेव्हा देवी आईनं चमत्कार करून ती परत आणली होती. अगदी बरोबर. तेव्हा ही आग नसल्याची झळबी लई लोकांनी सोसली असणार आहे. म्हणून म्हणते, कधी कधी एखादी गोष्ट आपल्यापासून दूर गेली ना की तिचं महत्व आपल्याला जास्त कळायला लागतं. फक्त काही गोष्टी नाही, माणसं बी. आपली जवळची माणसं आपल्यापासून दूर गेला आपल्या जीवाचे काय हाल होतात हे माझ्या परीस कुणाला ठाव असेल. होवी भाया, अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. मी असं म्हणत होते, अगं ते सोड, सरपण टाक शेकोटीमध्ये. शेकोटी विजली की देवी आईला त्याच्यासाठी पळावं लागेल. काय झालं देवी? आपण कोणत्या विचारात हरवला आहात? आमच्या गावाची चिंता वाटते स्वामी. गावातल्या भोळ्या भाबड्या गावकऱ्यांसमोर सतत संकट येत आहेत आणि त्यातून आत्ता आलेलं संकट काही केल्या दूरच व्हायला तयार नाही. त्या विषारी बीजांमुळे गावातल्या प्रत्येकाला काही ना काही त्रास होतोच आहे. म्हणूनच आमचा जीव तुटतोय स्वामी. गावकऱ्यांची या त्रासातून सुटका करण्याच्या विचाराने आम्हाला झोप देखील लागत नाही. दिव्य दृष्टीने आम्ही आमच्या गावात जे पाहिलं ते फार भयंकर होतं, अस्वस्थ करणारं होतं. आम्ही समजू शकतो देवी. आपण तर जगन्माता आहात, सगळ्यांची काळजी करणारे आहात. त्यामुळे गावकऱ्यांच्या या त्रासाने आपण असं अस्वस्थ होणं साहजिकच आहे. ह्यातून लवकरच मार्ग काढायला हवा. गावकऱ्यांच्या हिताचं ठरेल असा मार्ग नेमका काय असेल? त्यांना अजिबात त्रास न होता कोणत्या प्रकारे या संकटातून मार्ग काढावा त्यावर आम्ही विचार करतो. देवी, कधी कधी उत्तर आपल्या समोरच असतं, परंतु आपल्या लक्षात येत नाही किंवा आपलं मन तिकडे लक्षच देत नाही. तुम्ही नेहमी असं अनाकलनीय भाषेत का बोलत असता? आम्हाला वेगवेगळी कोडी घालून ती उलगडण्यात आम्हाला गुंतवून टाकावं असं तुम्हाला का वाटतं स्वामी? ह्यात आम्हाला आनंद मिळतो असं नाही देवी, परंतु हा प्रवास आपलाच आहे. यातून मार्ग देखील आपल्यालाच काढावा लागणार आहे आणि हे आम्ही वारंवार सांगत असतो. म्हणूनच तुम्ही सारे दायित्व आमच्यावर सोपवून मोकळे होणार आहात का? काय झालं देवी? आपण आशा का पाहताय? काही नवीन मार्ग सापडला का आपल्याला? तुम्ही आमच्या प्रश्नाचं सरळ आणि सोपं उत्तर देणार असाल तर आम्ही विचारतो. विचारा. आत्ता येणारी पौर्णिमा कुठली आहे? म्हणजे आमच्या कोड्याचं रहस्य आपल्याला लवकरच उलगडणार आहे असं दिसतंय. कोड्याचं नंतर बघू. आधी हे सांगा, तुमच्या तर मस्तकी चंद्र शोभून दिसतो. चंद्राच्या सर्व अवस्था, सर्व छटा तुम्हाला माहीत असणारच. येणारी पौर्णिमा ही हुताशनी पौर्णिमा आहे. सापडलं उत्तर. कशाचं उत्तर सापडलं? कसलं उत्तर? नाही काय बी नाही.
खरंच उत्तर सापडलं ना